नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शिक्षक भरती 2023 याविषयी खूप मोठी अपडेट समोर आलेली मित्रांनो, सर्वांपर्यंत पोहोचलेली असेल. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट राऊंड जेव्हा झालं होतं मित्रांनो, त्यामध्ये 10-11 मुलांचं सिलेक्शन झालं होतं. त्यांची जॉईनिंग झाली आहे. आता ते नवीन शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालेले मित्रांनो. त्याच्यानंतर खूप दिवसानंतर कन्व्हर्जन राऊंड होतं मित्रांनो. तर कन्व्हर्जन राऊंडसुद्धा पार पडलेलं आहे मित्रांनो. त्यांचंसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांचं पण समुपदेशन वगैरे झालेलं आहे मित्रांनो. काही काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. आणि आता सर्वजण वाट बघत होते मित्रांनो की मुलाखतीशिवाय जे विना मुलाखत जे शिक्षक भरतीची यादी आहे मित्रांनो, ही कधी जाहीर होणार आहे. कारण की सर्व म्हणत होते की 3-3.5 जागा आहेत आणि आता ही यादी कधी जाहीर होणार आहे याची सर्व वाट बघत होते. कारण की ज्यांचा कट ऑफ 1, 2, 3 मार्कापर्यंत राहिलेला होता, म्हणजे कट ऑफपासून जे समजा कोणाचा 110 कट ऑफ आहे, कोणाचा 112 कट ऑफ आहे, तर याच्या आसपास जे कट ऑफमध्ये आहेत मित्रांनो, कोणी 1 मार्काने किंवा 2 मार्काने किंवा 3 मार्काने जे मित्र शिक्षक व्हायचं ज्यांचं स्वप्न राहिलं होतं मित्रांनो, ते स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण विना मुलाखत राऊंड हा जाहीर झालेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे विना मुलाखत कोणकोणत्या संस्थेमध्ये होतात, जसं की रयत शिक्षण संस्था मित्रांनो साताऱ्याची, ही सर्वात मोठी संस्था आहे. आणि या संस्थेमध्येच जवळपास 50% जागा राहतील बघा तुम्ही, कारण की खूप मोठी संस्था आहे. आणि बाकी पण 8-9 संस्था अशा जिथे विना मुलाखत जे आहे मित्रांनो हा राऊंड होतो. तर त्या संस्था कोणत्या आहेत, त्या शाळा कोणत्या आहेत, तर याचा एक व्हिडिओ आपण बनवलेला मित्रांनो. जवळपास 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. तो व्हिडिओ तुम्ही बघा की कोणकोणत्या ज्या शाळा वगैरे असतात मित्रांनो. तर चला बघूया आपण किती जागा आहेत मित्रांनो. यादी बघायची आपल्याला आणि या जागेमुळे कट ऑफ कमी होणार, किती कट ऑफ कमी होऊ शकतो मित्रांनो ते सुद्धा बघूया. आणि मुलाखत सह राऊंड कधी होऊ शकतो ते पण आपण यामध्ये बघूया. तर बघा आजची अपडेट आहे मित्रांनो. अपडेट काय आहे, शिक्षक पदभरतीबाबत परिपत्रक आहे मित्रांनो, एक प्रसिद्धीपत्रक की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून, बघा काय केलेलं आहे, रिक्त पदे कोणते, समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित. म्हणजे समजा कोणी ओबीसी असेल तर ओबीसी जनरलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. 25/6 रोजी. ओके, त्यामध्ये 3150 रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे. मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25/6/2024 रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते मित्रांनो, ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणी दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये मान्य न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशाच्या यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते. समांतर आरक्षणातील रिक्त पदाकरता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात सदरची पदे मूळ जाहिरातीलीच असल्याने दिनांक 25/2/2024 रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदाच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल. तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन प्रसिद्ध करण्यात येत आहे. ओके, न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची अभिभक्तधारकांनी नोंद घ्यायची मित्रांनो. बघा काय केलेलं आहे की 3150 रिक्त पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस झालेली मित्रांनो, कशाच्या, मुलाखतीशिवाय या प्रकारातील. ओके, तर आता हा जो राऊंड झाल्यानंतर बघा आता 3 राऊंड झाले. समजा एक जनरल राऊंड झाला पहिल्यांदा, त्याच्यानंतर कन्व्हर्जन राऊंड झालेला मित्रांनो, आणि हा मुलाखतीशिवाय हा एक राऊंड समजा झालेला मित्रांनो, 3150. तर आता एवढ्या जागा झालेल्या मित्रांनो. तर आता मुलाखतसह म्हणजे मुलाखतीसह
जो राऊंड आहे मित्रांनो, तो राऊंडसुद्धा ह्या 7-8 दिवसामध्ये लागू शकतो. त्यामुळे तयारीत राहा मित्रांनो, कागदपत्र वगैरे सर्व गोष्टी तयार ठेवा. तर ही अशी न्यूज होती मित्रांनो, जी अपडेट आलेली होती तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच आहे की 3150 रिक्त पदासाठी शिफारस झालेली मुलाखतीशिवाय. काही प्रॉब्लेम आहे तर तो आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन संस्था, तर याबद्दल काही याचिका टाकलेली आहे मित्रांनो. ओके, तर काही खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. कोणतं? एक रयत शिक्षण संस्था यांचं सोडून बाकी जे आहे मित्रांनो यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आणि ते पण उच्च न्यायालयाच्या अधीन राहून, निर्णयाच्या अधीन राहून. तर अशी अपडेट होती मित्रांनो. आणि ज्यांचं कट ऑफ 1-2 मार्काने किंवा 2-3 मार्काने, काही काही ठिकाणी 5 मार्काने सुद्धा तिथपर्यंतसुद्धा जाऊ शकतं मित्रांनो. 1 मार्क कुठे 2 मार्क, कुठे 3 मार्क, कुठे 4 मार्क, अशा हिशोबाने ही कट ऑफ खाली राहू शकते मित्रांनो. त्यामुळे जे मित्र 1-1, 2-2 मार्काने सिलेक्शन व्हायचं बाकी होतं, त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन होऊन ते पण शाळेत रुजू होणार आहेत मित्रांनो. आणि जे मुलाखतीची वाट बघत आहे मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे की 7 ते 8 दिवसामध्ये तो सुद्धा राऊंड लागून जाईल, त्याचीसुद्धा यादी लागून जाईल. तर जे मुलं यांचं सिलेक्शन यामध्ये होईल मित्रांनो, त्यांना आताच अभिनंदन करतो, म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि परत शिक्षक भरती होणारच आहे, त्यामुळे तयारी सुरू ठेवा मित्रांनो. ओके, कुठेही नाउमेद होण्याचं कारण नाही की नवीन शिक्षक भरतीसुद्धा TETसुद्धा होणार आहे आणि टेटसुद्धा होणार आहे मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.